मित्रांनो, थोडं तुझं थोडं माझं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये तेजस बाहेर येऊन जरा रडत असतो. तेवढ्यातच आभा तेथे येते आणि विचारते काय झालं. मग आता तात्यांनी मला मिठी मारली, मला हाच आनंद त्यांच्या चेहऱ्यावर बघायचा होता असं म्हणून आता तेजस जुन्या आठवणी सांगू लागतो. तेव्हा आभा म्हणते मला ना वहिनीचं कळतच नाही की नक्की तिला या घरातील सर्वांना हरलेलं का पाहायचंय. बरं ते कळत नाही. विनीत दादा तर अगदी तिच्या पाठीपाठीच फिरतो, सगळं काही तिचं ऐकतो. घरातील निम्मी माणसं तर तिनेच कॅप्चर केली आहेत असं म्हणून आता आभा विचारते नक्की काय असेल वहिनीच्या मनामध्ये. त्यावेळी आता नक्की हरलेलं तिला का पाहायचंय हे सत्य मी शोधून काढणारच आहे असं तेजस म्हणतो. फक्त थोडे दिवस थांब, घरातील एक माणूस माझ्या बाजूने असला ना तरीही हे सत्य शोधून काढायला आणि वहिनीने स्वतः हार मानायला मी अजिबात मागे पुढे पाहणार नाही आणि तो दिवस मला लवकरात लवकर पाहायचा आहे. त्यावेळी आता हो तुझ्या मनासारखं सगळं काही होईल असं आता आभा म्हणते. कारण तू लग्न करणार एखादी अशी शोधून आण ना, म्हणजे तुम्ही दोघे मिळून तिला हरवाल. मग आता तुला अभ्यास आहे ना, अभ्यास कर असं म्हणून तो आभाला तिथून जायला सांगतो. इकडे मानसी आता घरी येते आणि तिच्या आईला विचारते की बाबा आले की नाही. मग आता तिची आई म्हणते अजूनही आले नाही आहेत, मी त्यांना कॉल करू का असं संपदा विचारते. मग आता मानसी म्हणते नको, कारण बाबा गाडी चालवत असतील, येतील ते इतक्यात घरी, तू नको काळजी करू आणि बाबा आल्यानंतर आपण हॉस्पिटल हार्ट अटॅक हा विषय काढायचा नाही हां. मग आता ठीक आहे असं संपदा म्हणते. दुसरीकडे संपतराव आणि नंदू हे दोघेही आता घराकडे येतच असतात. ते गाडी चालवत असतात. त्याचवेळी कमलाकरचा आता संपतरावांना फोन येतो. अरे तुझ्या स्थळाची माहिती काढायला सांगितली होती ना, ते घर खरंच खूप खानदानी आहे, त्यामुळे तू अजिबात काळजी करू नको, आपली मानसी ना नशीब काढेल. तेव्हा संपतरावांना खूपच आनंद होतो. तर दुसरीकडे अण्णा हा रजनीला म्हणतो रजनीताई हे घ्या, पाहुणचार करा. तेव्हा पाहुणचारासाठी आता अण्णांनी पूर्ण थाळीच भरून आणलेली असते. त्यावेळी आता अहो याची काही गरज नव्हती असं आता रजनी म्हणते. मग आता अण्णा म्हणतो की आमच्या घरची ही परंपरा आहे, प्रथा आहे, कुणीही उपाशीपोटी या घरातून जात नाही आहे. मी मनूला बोलवू का? मग मनू आता म्हणजे माझी मनस्वी, तिला बोलवतो मी. त्यावेळी ठीक आहे असं रजनी म्हणते. अण्णा लगेच मनस्वीला आवाज देतो. तेव्हा अण्णाची बायको आणि मनस्वी या दोघीही लगेच बाहेर जातात. मनू लगेच आता रजनीच्या पायापाणी तिचा आशीर्वाद घेते. त्यावेळी रजनी म्हणते की माझा रणजित म्हणत होता मुलगी खूप सुंदर आहे आणि त्याचबरोबर हुशार सुद्धा. मग मनू खूप गोड लाजते. दुसरीकडे कमलाकर म्हणतो तुला सांगू का संपतराव, अरे एकच गोष्ट महत्त्वाची आहे, खानदान खूप भारी आहे आणि माणसं सुद्धा, आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे 1 रुपयाचं सुद्धा कर्ज नाही आहे त्यांच्या डोक्यावर. संपतराव आता खूपच खुश होतात. दुसरीकडे आता लग्नाची बोलणी सुरू असते. तेव्हा रजनी म्हणते सगळं काही अगदी मुहूर्तावर झालं पाहिजे, कारण मुहूर्त चुकलेला मला अजिबात आवडत नाही. अण्णा म्हणतो काळजी करू नका. मग आता दोन्हीकडचा खर्च आमचा असेल, तेव्हा आमच्याकडून 600-650 माणसं असतील. रजनी म्हणते. अण्णा म्हणतो चालेल हो, पैशांची काही कमी नाही आपल्याकडे. तर इकडे आता कमलाकर सांगत असतो की रजनीताईंना सगळं काही मुहूर्तावर हवं असतं. संपतराव म्हणतात हो ठीक आहे, आपण करू सगळं व्यवस्थित. तर इकडे आता रजनी म्हणते मला मुलगी पसंत आहे. तेव्हा मनूला खूपच आनंद होतो. रणजितचा फोटो हातात घेऊनच ती उभी असते आणि त्या फोटोला छान असा किस करते. मग आता सगळेजण तिच्याकडे पाहतात तर ती खूप गोड लाजते. दुसरीकडे आता संपतराव म्हणतात की माझ्या मुलीने नशीब काढले कमलाकर. कमलाकर म्हणतो हो. इकडे आता अण्णा हा रजनीला निरोप देतो आणि रजनी लगेच तेथून अलिशान गाडीतूनच जाते. त्यावेळी संपतरावांची गाडी आता मागेच असते. अण्णा आता संपतरावांना लगेच थांबवतो. त्यावेळी आता संपत काहीही न बोलता आपला शांतपणे गाडीतच बसलेला असतो. त्यावेळी आता अण्णा म्हणतो ती गाडी पाहिली का, माझ्या वेहीणबाईची आहे, अगदी मोठ्या घरात, खानदानी घरात माझ्या मुलीचं मी लग्न जमवलंय, कारण माझी मुलगी आहेच हिरा. बरं लग्नाला यायचं बरं असं म्हणून तो आता संपतरावांना पेढा देतो. परंतु आता संपतराव पेढा घेण्यासाठी नकार देतात. मग आता नंदू तुला पाहिजे का रे असं ना विचारतो. तर आता पेढाच नको असं म्हणून नंदू आपला गप्प बसतो.
असतो. त्यावेळी संपतराव आता जायला निघतात. मग आता अण्णा म्हणतो लग्नाला नक्की यायचं आणि माझ्या जावयाला नक्की पाहायचं. त्यावेळी फोटो त्यांना दाखवायचा होता असं आता लगेच मनू म्हणते. पण आता अण्णा म्हणतात नको, नजर वगैरे लागेल. आता तू मंदिरात जा, तुझं लग्न अखेर जुळलंच आणि खूप मोठ्या घरामध्ये, त्यामुळे 5 नारळाचं तोरण तू मंदिरात बांधून ये. त्यावेळी ठीक आहे असं मनू म्हणते. तर इकडे आता संपतराव हे घरी येतात तेव्हा मनू लगेच त्यांच्यासाठी पाणी घेऊन येते. तर संपदा आता जरा रागातच त्यांच्याकडे पाहत असते. म्हणून संपतराव जरा घाबरतात आणि म्हणतात की अचानक काम निघालं म्हणून मला जावं लागलं, मला माफ करा. तरीही आता संपदा काहीच बोलायला तयार नसते. मग आता नंदूकडून पिशवी घेत ते तिघींसाठी ही गिफ्ट देतात. तर निधी म्हणते बाबा मला पुढच्या वेळी अजिबात हे असलं काही गिफ्ट नको आहे, मला फक्त पुस्तकं हवी आहेत. त्यावेळी संपतराव म्हणतात हो का, तू आता पुस्तकं वाचणार का, मनुताईसाठी सारखी पहिली येणार का. मग आता ती म्हणते हो बाबा मी पहिली येणार. त्यानंतर आता संपदा पुढे येते आणि लगेच संपतरावांना अंगारा लावते. तेव्हा आता हा कसला अंगारा, मला कुठे काय एवढं झालं होतं असं संपतराव पटकन बोलून जातात आणि नंदूकडे पाहतात. त्यावेळी आता आई काल मंदिरात गेली होती म्हणून तिने आम्हा सर्वांना सुद्धा अंगारा लावला होता असं मानसी आता विषय टाळत म्हणते. हो की नाही ग निधी. निधी म्हणते कधी गेली होती आई असं म्हणून तिच्याही लक्षात राहत नाही. पण आता मग ती लक्षात आणते. बाबांना समजूच द्यायचं नाहीये की त्यांना हार्ट अटॅक आला आहे आणि हे आम्हाला माहीत आहे. ते दी म्हणते हो ताई बरोबर आहे तुझं. मग आता संपदा जरा रागातच संपतरावांना म्हणते तुम्हाला काही काळजी आहे की नाही आमची. अहो प्रत्येक वेळी तुम्ही असं न सांगून जाता. त्यावेळी आता मानसी म्हणते आई जरा शांत राहा ना. मग आता यांची बडबड ऐकल्याशिवाय माझा दिवस तरी कसा जाईल आणि घराला घरपण तरी कसं येईल, माझ्या चेहऱ्यावर हास्य कसं फुलेल असं संपतराव म्हणतात. कारण माझ्या बायकोची बडबड तर मला ऐकावीच लागते. घरातील वातावरण अगदी पूर्वीसारखं होतं आणि मानसी ते करण्याचा प्रयत्न करते. मग नंतर आता काही वेळाने तेथे ढोलताशा वाजवत 2 माणसं येतात आणि मोठ्या मोठ्याने अख्ख्या गावामध्ये फिरत असतात आणि अनाऊन्स करत असतात की अण्णासाहेब सनस यांची मुलगी मनस्वी हिचं लग्न खूप मोठ्या घराण्यामध्ये जमलं आहे, घराणं अगदी खानदानी आहे असं अख्ख्या गावाला ओरडत ओरडत ते सांगत चाललेले असतात. मग आता संपतराव म्हणतात तुम्हाला माहिती आहे का आपल्या घरासमोर हा जास्तच मोठ्या मोठ्याने ओरडेल, आता ह्याच्याकडे पाहतोच. तेव्हा मनू म्हणते बाबा प्लीज नको ना. तरीही संपतराव आता बाहेर जातात आणि ती जी 2 माणसं असतात त्यांना ओरडतात. म्हणतात की थांबा जरा, तुम्ही अण्णासाहेबाच्या मुलीचं लग्न जमलं म्हणून हे अनाऊन्स करताय ना, तर आता हे पैसे घ्या आणि संपतराव सनसांच्या मुलीचं सुद्धा लग्न जमलं आहे, ते पण अगदी खानदानी घरात असं मोठ्या मोठ्याने ओरडत जा आणि सर्वांना अख्ख्या गावात गर्जना झाली पाहिजे. त्यावेळी आता ठीक आहे असं ती माणसं म्हणतात आणि संपतराव सनस यांची मोठी मुलगी मानसी सनस यांचं लग्न अगदी खानदानी घरामध्ये ठरलं आहे असं अनाऊन्स करत करतच ते आता अख्ख्या गावभर सांगत असतात. मग नंतर आता रणजित तेथे आलेला असतो. रणजित आता ते सर्व काही ऐकतो आणि म्हणतो अच्छा यांच्या गावामध्ये अशी प्रथा आहे का, ओरडून ओरडून सर्वांना सांगायचं की लग्न जमलं आहे म्हणून. काही वेळानंतर आता रणजित हा घरी येतो तेव्हा रणजितला पाहून संपतराव खूपच खुश होतात. घरातील सर्वांना बाहेर बोलवतात आणि म्हणतात पहा कोण आला आहे ते. तेव्हा रणजित आता लगेच मानसीकडे पाहू लागतो. मग आता संपतराव म्हणतात तुम्ही काय घेणार, चहा कॉफी वगैरे, आणि मागच्या वेळी मनुताईने जे सरबत बनवलं होतं ते घेणार का. मग आता रणजित म्हणतो मला काहीच नको. त्यावेळी संपतराव विचारतात तुम्हाला ते सरबत आवडलं नाही का. मग आता तो म्हणतो नाही खूप छान होतं, तुम्ही बसा ना असं तो संपदाला म्हणतो. मग आता संपदा बसते. त्यावेळी मानसीला देखील तो बसायला सांगतो. त्यावेळी मानसी आता म्हणते नाही मी नाही बसत. मग आता संपतराव म्हणतात नाही, जर आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्ती घरात आल्या तर आपण त्यांच्या बरोबरीने कधीच बसायचं नसतं, कारण त्यांना रिस्पेक्ट द्यायचा असतो. रणजितला मानसीचा हा स्वभाव खूप आवडतो. मग नंतर आता रणजित म्हणतो मला तुमच्याशी थोडं महत्त्वाचं बोलायचं आहे, म्हणजेच मला तुमची मुलगी पसंत आहे आणि आईला सुद्धा. तेव्हा संपतराव आणि सर्वजण खुश होतात आणि म्हणतात की असं सरळ सांगा ना की लग्नाची पुढची बोलणी करायची आहे. तेव्हा हो असं रणजित म्हणतो. त्यावेळी मानसीला आता काय करावं सुचत नाही. ती हो पण बोलत नाही आणि नाही पण बोलत नाही. रणजित म्हणतो मला तुमच्याकडून एक परमिशन हवी आहे, जर तुम्ही हो म्हणालात ना तरच, असं तो संपतरावांना म्हणतो. तो म्हणतो की मी मानसीला थोडं बाहेर घेऊन जाऊ का, म्हणजे मंदिरातच इथे, कारण मला तिच्याशी थोडं बोलायचं आहे. मग आता संपतराव ताडकन उठतात, त्यांना राग आलेला असतो. मग नंतर आता सर्व बोलणं त्यांना
आठवत असतं की मंदिरात कशाप्रकारे अण्णाने माझा अपमान केला. त्याचबरोबर आत्ता येताना सुद्धा मला पेढा खाऊ घालत होता, परंतु मी खाल्ला नाही कारण त्याच्या मनूचं लग्न जमलं आहे. मग आता सर्वजण संपतरावांकडे पाहत असतात. सर्वजण घाबरलेलेच असतात कारण ते परमिशन देत आहेत की नाही हाच प्रश्न त्यांना पडलेला असतो. संपतराव म्हणतात ठीक आहे जा मनू. मग आता मनूला आश्चर्याचा धक्का बसतो. ती तिच्या बाबांना म्हणजे संपतरावांना म्हणते जरा मागे या. मग आता ते लगेच बाजूला जातात. तेव्हा आता ती म्हणते बाबा तुम्ही लगेच का परमिशन दिली. ते म्हणतात की तुमच्या दोघांमध्ये संवाद होईल आणि मोकळेपणाही तुमच्या दोघांमध्ये वाढेल. त्यावेळी ठीक आहे असं मनू म्हणते आणि मी यायला तयार आहे असं रणजितला सांगते. रणजित देखील आता खुश होतो. तेव्हा आपण आता निघायचं का रणजित विचारतो. तेव्हा मनू हो असं म्हणते. मग आता निधी लगेच तिला म्हणते थांब ताई, असंच जाऊ नकोस तू, 1 मिनिट थांबा असं म्हणून ती आता लगेच मानसीला आतमध्ये घेऊन जाते. नवीन ड्रेस घालायला सांगते आणि ओढणी कशी घ्यायची, काकूबाईसारखी अशी ओढणी पांघरून नाही घ्यायची असंही सांगते. मानसी म्हणते तुझं आपलं ना काहीतरीच असतं. मग आता तुलाही त्याला भेटायचं होतं परंतु तू बाबांसमोर उगीच नाही म्हणत होती ना असं निधी विचारते. मानसी म्हणते तसं काही नाही आहे, बाबा हो म्हणालेत ना म्हणून मी या लग्नासाठी तयार झाले आहे. त्यावेळी आता संपदा तेथे येते आणि विचारते रणजितराव तुला कसे वाटले. तेव्हा बाबांना पसंत आहे ना म्हणून मी सुद्धा हो म्हणतीये असं आता मानसी म्हणते. त्यावेळी आता मुलगा खरंच खूप चांगला आहे असं संपदा म्हणतात. तर दुसरीकडे मनस्वी देखील आता मंदिरात जायला निघते. तेव्हा तिची आई विचारते काय ग बाळा तू नारळ नाही घेतला. मग आता ती म्हणते हो घेते मी मंदिरात गेल्यानंतर. आणि रणजितचा फोटो देखील ती सोबतच घेते. इकडे मानसी आणि रणजित दोघेही मंदिरामध्ये असतात. तेव्हा आता मानसी म्हणते आपण किती वेळ असंच इथे थांबायचं, माझ्याबरोबर काहीतरी बोलायचं होतं ना. तेव्हा तो म्हणतो हो बोलायचंय तुझ्याबरोबर, तू एक काम कर ना जरा मागे वळणार. ती विचारते कशाला. मग आता तो म्हणतो प्लीज. तेव्हा ती आता लगेच मागे वळते. मग आता तेवढ्यातच तिथे मनस्वी देखील आलेली असते. त्यावेळी आता मी पुढे पाहू का असं आता इकडे मानसी विचारते. तेव्हा आता रणजित म्हणतो थांब. मग आता इकडे मनस्वीला वाटतं की मलाच हा थांब म्हणाला आहे म्हणून ती पूजेचं ताट घेऊन त्याच जागेवर थांबते. रणजितच्या हातात आता फुलांचा छान असा बुके असतो. तेव्हा तो म्हणतो मला असं वाटलं होतं या मुलीबरोबर लग्न करेन ना अगोदर तिच्या प्रेमात पडेन, तिला छान असं प्रपोज करेन, म्हणूनच मी तुझ्यासाठी हे छान असं गुलाबाचं फूल घेऊन आलो. इकडे मनस्वीला वाटतं की माझ्यासाठीच आहे. तेव्हा रणजित म्हणतो आता तू वळू शकतेस. त्यावेळी आता इकडे मानसी त्याच्याकडे पाठ करून उभी राहते. तर मानसी ही लगेच रणजितकडे तोंड करून उभी राहते. ती वळते. मला तू खूप आवडतेस असं म्हणून रणजित हा फुलांचा बुके मानसीला देतो. तेव्हा मानसी म्हणते अहो मला नकोय हे. दुसरीकडे मनस्वी म्हणते यांनी मला वळ असं का सांगितलं असेल. मग आता ती मागे पाहते तर रणजित हा मानसीला फुलांचा बुके देत असतो. तेव्हा मनस्वीला खूप मोठा धक्का बसतो. मनस्वीच्या हातातून ताटच खाली पडतं. रणजितचा फोटो देखील त्याच्यासोबतच असतो. आता ती पूर्णपणे घाबरून जाते. ते मानसी आणि रणजितला मोठा धक्का. मित्रांनो पुढील भागामध्ये मनस्वी धावतच एका तलावाजवळ गेलेली असते आणि म्हणते मला जगायचंच नाहीये. तेव्हा मानसी आणि रणजित हे दोघेही तिच्या पाठीमागे धावतात. तेव्हा आता मनस्वी लगेच तलावात उडी मारते. त्यावेळी रणजित म्हणतो तू उडी मारू नकोस मानसी. तरीही मानसी ऐकत नाही. मनस्वीचा जीव वाचवण्यासाठी ती त्या तलावामध्ये उडी टाकते. दुसरीकडे गायत्री मुद्दामच पाण्याचा ग्लास खाली टाकते आणि तेजसच्या आईला म्हणते तुम्ही ते स्वच्छ करून घ्या. तेव्हा माझी आई स्वच्छ करणार नाही असं तेजस स्वतः म्हणतो आणि ते स्वतः पाणी स्वच्छ करतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.